मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. आजच्या भागात म्हणजे 48व्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत चतुर्थ खंड भाग 4 बुद्धाची प्रवचने यामधील सदाचरणाच्या मार्गावर सहचार्यासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर निब्बाणावरील प्रवचने यामधील निब्बाण म्हणजे काय आणि निब्बाणाची मूलतत्वे. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, मी सुमेध शिरसाट जोशाबा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो. सदाचरणाच्या मार्गावर सहचार्यासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही. सदाचरण म्हणजे चांगले आचरण. या चांगल्या आचरणाच्या मार्गावर सहचार्यासाठी सोबत्यासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही. रणसंग्रामातील हत्ती शरप्रहार सहन करतो, त्याप्रमाणे या जगात मी माणसाचे कटू शब्द सहन केले पाहिजेत. रणसंग्रामातील हत्ती म्हणजे रणसंग्राम म्हणजे युद्ध. या युद्धातील हत्ती शरप्रहार सहन करतो. शर म्हणजे बाण आणि प्रहार म्हणजे आघात, म्हणजेच बाणाचे आघात, बाणाचा प्रहार सहन करतो. त्याप्रमाणे या जगात मी माणसाचे कटू शब्द, कडू शब्द, वाईट शब्द सहन केले पाहिजेत. हत्तीला माणसाळवून युद्धात नेतात. माणसाळवलेल्या हत्तीवरच राजा आरोहण करतो. त्याप्रमाणेच ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. हत्तीला माणसाळवून, माणसाळवणे म्हणजे एखाद्या रागीट, हिंसक किंवा बंडखोर स्वभावाच्या प्राण्याला समजावून प्रेमाने किंवा धीराने नियंत्रित करून माणसासारखे सौम्य, शांत आणि समजूतदार बनवणे म्हणजे माणसाळवणे. अशा माणसाळवलेल्या हत्तीवरच राजा आरोहण करतो. आरोहण करणे म्हणजे वर चढणे, उंच जाणे, उंच ठिकाणी चढणे म्हणजे आरोहण करणे. म्हणजे अशा माणसाळवलेल्या हत्तीवरच राजा आरोहण करतो, अशा हत्तीवरच राजा बसतो. त्याप्रमाणेच ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट, सर्वात उत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. शिकवलेली खेचरे चांगली असतात. खेचरे म्हणजे काय? खेचर हा प्राणी नर गाढव आणि मादी घोडी यांच्या संकरातून मिळणारा प्राणी आहे. हा प्राणी मजबूत आणि टिकाऊ असतो आणि विशेषतः वस्तूंची वाहतूक किंवा शेतीच्या कामासाठी वापरला जातो. अशी खेचरे चांगली असतात. सिंधू देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराज, अश्व म्हणजे घोडा आणि गजराज म्हणजे हत्ती, हे सर्व खरोखर चांगले असतात. परंतु या सर्वांहून आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय. सिंधू हा देश नसून पाकिस्तानमधील एक प्रांत आहे. भारताच्या फाळणीपूर्वी हा प्रांत भारतात होता आणि पूर्वी लहान लहान राज्य होते, त्यामुळे त्याला देश म्हटलं असेल. सिंधू देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराज म्हणजे शक्तिमान असे हत्ती, या सर्वांहून आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय. ज्या पुरुषाचा, ज्या व्यक्तीचा आपल्या स्वतःच्या मनावर ताबा आहे, असा आत्मसंयमी पुरुष ह्या अश्वाहून म्हणजे या घोड्याहून आणि शक्तिमान अशा हत्तीहून श्रेष्ठ होय. अश्व, गज ही सर्व वाहने म्हणजे घोडा आणि हत्ती
ही सर्व वाहने आपल्याला निर्वाणाला नेऊ शकत नाहीत. त्या मार्गावर आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते. हत्ती आणि घोडा ही वाहने आपल्याला निर्वाणाला नेऊ शकत नाहीत. निर्वाण म्हणजे काय? निर्वाण हे बौद्ध तत्वज्ञानातील एक महत्त्वाचा संकल्प आहे, जे जीवनातील दुःखापासून पूर्ण मुक्ती दर्शवते. निर्वाण हा संस्कृत शब्द आहे आणि याचा अर्थ आहे विझणे, शांत होणे. विशेषतः इच्छा, आसक्ती आणि अज्ञानाची आग विझणे. बौद्ध धम्मानुसार निर्वाण ही मनाची अशी अवस्था आहे जिथे व्यक्ती सर्व लालसा, द्वेष आणि भ्रम यांपासून मुक्त होते आणि त्यामुळे पूर्ण शांती, समाधान आणि आत्मजागृती प्राप्त होते. अशा निर्वाणाला ही वाहने आपणाला नेऊ शकत नाहीत. त्या मार्गावर म्हणजे निर्वाणाच्या मार्गावर आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते. आत्मसंयमाचे म्हणजे स्वतःच्या मनावर ताबा ठेवण्याचे जे आत्मवाहन म्हणजे स्वतःचे वाहन आहे, हेच वाहन निर्वाणाच्या मार्गावर चालू शकते. अप्रमादी राहण्यात आनंद माना. अप्रमादी म्हणजे काय? प्रमाद म्हणजे चूक आणि अप्रमाद म्हणजे अचूक, म्हणजे कोणतीही चूक न करणे. बौद्ध धम्माच्या संदर्भात अप्रमादी म्हणजे सावधपणा, जागरूकता किंवा अचूकता. याचा अर्थ आहे मन, वाणी आणि कृतींमध्ये सतत सजग आणि सावध राहणे, जेणेकरून व्यक्ती अष्टांगिक मार्गाचे पालन करून नीतिमान आणि सजग जीवन जगू शकेल. अप्रमादी ही अशी अवस्था आहे जिथे व्यक्ती निष्काळजीपणा म्हणजेच प्रमाद टाळून आपल्या ध्येयाकडे, विशेषतः निर्वाणाकडे जागरूकतेने वाटचाल करते. अशा प्रकारे अप्रमादी राहण्यात आनंद माना. आपल्या विचारावर अविश्रांतपणे लक्ष असू द्या. अविश्रांतपणे म्हणजे विश्रांती न घेता, आराम न करता आपल्या विचारावर लक्ष असू द्या. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या हत्तीला मोठ्या श्रमाने बाहेर काढतात, त्याप्रमाणेच प्रयासाने म्हणजे प्रयत्नाने स्वतःचे कुमार्गापासून विमोचन करा. कुमार्ग म्हणजे वाईट मार्ग. अशा वाईट मार्गापासून स्वतःचे विमोचन करा. विमोचन म्हणजे एखाद्या अडचणीतून, संकटातून किंवा बंधनातून मुक्त होणे. असे तुम्ही त्या कुमार्गापासून मुक्त व्हा, त्यापासून दूर जा. सद्वर्तनी म्हणजे चांगले वर्तन असलेला, दृढ मनाचा, दृढ म्हणजे मजबूत, ठाम, कणखर किंवा स्थिर अशा मनाचा आणि बुद्धिमान असा सहप्रवासी म्हणजे सोबत चालणारा प्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. सद्वर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धिमान सहप्रवासी तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालविलेला राजा ज्याप्रमाणे आपले राज्य सोडून वनातील गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याप्रमाणेच तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात राहा. एकांत पत्करावा, परंतु मूर्खाची मैत्री नको. एकांत पत्करावा, परंतु मूर्खाची मैत्री नको. मूर्ख म्हणजे योग्य निर्णय घेण्याची बुद्धी किंवा विवेकाने वागण्याची बुद्धी नसलेली व्यक्ती म्हणजे मूर्ख. अशा मूर्खाची मैत्री नको. दुष्कृत्य न करता, वाईट कृत्य न करता एकटेच राहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच राहा.
वनातील गजराज एकटाच खात फिरतो त्याप्रमाणे एकांत पत्करा. कुविचार मनातून उखळून टाका. उखळून टाकणे म्हणजे एखादी गोष्ट मुळासहित काढून टाकणे, नष्ट करणे, पूर्णपणे हटवणे. अशा प्रकारे कुविचार आपल्या मनातून नष्ट करा, काढून टाका, पूर्णपणे हटवून टाका. ते उखळून टाकण्याचा मार्ग असा आहे. कुविचार मनातून उखळून टाकण्याचा मार्ग असा आहे. जरी दुसरे उपद्रव करीत असले तरी मी उपद्रव करणार नाही. उपद्रव म्हणजे त्रास. जरी दुसरे लोक त्रास देत असले तरी मी कुणाला त्रास देणार नाही, असा निग्रह करून कुविचार उखळून टाका. निग्रह करणे म्हणजे स्वतःच्या भावना, इच्छा आणि आवेगांवर नियंत्रण ठेवणे. असे तुमच्या भावना, इच्छा आणि आवेगांवर नियंत्रण ठेवून कुविचार उखळून टाका, काढून टाका. जरी दुसरे हत्या करीत असले तरी मी हत्या करणार नाही. जरी दुसरे चोरी करीत असले तरी मी चोरी करणार नाही. जरी दुसरे पवित्र जीवन आचरित नसले, पवित्र जीवन जगत नसले तरी मी ते आचरणारच. मी ते पवित्र जीवन आचरणारच. मी पवित्र जीवन जगणारच. जरी दुसरे खोटे बोलत असले, निंदा करीत असले, विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही. जरी दुसरे लोभाविष्ट असले, लोभाविष्ट म्हणजे लोभाने म्हणजेच लालसेने ग्रस्त असे असले तरी मी परधनाचा लोभ धरणार नाही. परधन म्हणजे दुसऱ्याचे धन, दुसऱ्याच्या संपत्तीचा लोभ मी धरणार नाही. जरी दुसरे मत्सरी असले तरी मी इतरांच्याबद्दल सदिच्छा बाळगीन. जरी दुसरे मत्सरी असले तरी, मत्सरी म्हणजे काय? मत्सर म्हणजे दुसऱ्याचे यश, सुख आणि समृद्धी पाहून मनात निर्माण होणारी द्वेषाची भावना. आणि अशी द्वेषाची भावना ज्या व्यक्तीच्या मनात निर्माण होते ती व्यक्ती म्हणजे मत्सरी. जरी दुसरे मत्सरी असले तरी मी इतरांच्याबद्दल सदिच्छा म्हणजे चांगली इच्छा बाळगीन. जरी दुसऱ्याची दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, साधना, स्मृती, समाधी चुकीची असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गांचा अवलंब करा. सम्यक म्हणजे योग्य, बरोबर, पूर्ण किंवा संतुलित असा म्हणजे सम्यक. हे जे अष्टांग मार्ग आहेत या अष्टांग मार्गाविषयी विस्तृतपणे माहिती देणारा एक व्हिडिओ मी अगोदर टाकलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. तुम्हाला आवश्यकता असल्यास त्या लिंकवरून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. जरी दुसरे आर्य सत्यासंबंधी, मोक्षासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्या संबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी दुसरे आर्य सत्यासंबंधी, आर्य सत्य म्हणजे काय? 4 आर्य सत्य ही बौद्ध तत्त्वज्ञानातील मूलभूत सिद्धांत आहेत, ज्यांना बुद्धांनी जीवनातील दुःख आणि त्यापासून मुक्तीचा मार्ग दाखविण्यासाठी सांगितले. हे 4 आर्य सत्य असे आहेत. पहिलं आर्य सत्य म्हणजे दुःखाचे अस्तित्व. जीवनात दुःख आहे, जसे की जन्म, वृद्धत्व, रोग, मृत्यू आणि इच्छित गोष्टी न मिळणे अशा प्रकारचे दुःख जीवनात आहे.
म्हणजेच जीवनात दुःख अस्तित्वात आहे. दुसरे आर्य सत्य आहे, दुःखाला कारणे आहेत. दुःखाचे कारण तृष्णा म्हणजेच लालसा आहे. जसे की भोग, काम आणि अस्तित्वाची लालसा, जी अज्ञानातून उद्भवते. तिसरे आर्य सत्य आहे, दुःखाचा निरोध शक्य आहे. दुःखापासून मुक्ती शक्य आहे. आणि चौथे आर्य सत्य आहे, दुःख निरोधाचा मार्ग. दुःखापासून मुक्तीचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग, ज्यात सम्यक दृष्टी, संकल्प, वाचा, कर्म, आजीविका, व्यायाम, स्मृती आणि समाधी यांचा समावेश आहे. या आर्य सत्यांसंबंधी आणि मोक्षासंबंधी, मोक्ष म्हणजे आत्म्याची जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती, अशा या मोक्षासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्यासंबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी दुसरे आळस, सुस्तपणा यांनी पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून मुक्त असले पाहिजे. जरी दुसरे लोक आळस म्हणजे काय? आळस म्हणजे काम करण्याची इच्छा नसणे, कृती टाळणे किंवा शारीरिक मानसिक स्तरावर उदासीनता दाखवणे म्हणजे आळस. असा आळस, सुस्तपणा म्हणजे शारीरिक किंवा मानसिक स्तरावर आळस, थकवा, उदासीनता किंवा कृती करण्याच्या प्रेरणेचा अभाव, असा सुस्तपणा यांनी पछाडलेले असले. पछाडणे म्हणजे काय? राग, लोभ, प्रेम, भय किंवा वासनेच्या भावनेने ग्रस्त झालेले लोक म्हणजे पछाडलेले. असे पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून म्हणजेच आळस, सुस्तपणा या दोषांपासून मुक्त असले पाहिजे. जरी दुसरे गर्वोद्धत असले, गर्वोद्धत म्हणजे गर्वाने, अहंकाराने उन्मत्त, अभिमानाने फुललेली किंवा स्वतःच्या श्रेष्ठतेच्या भावनेने प्रभावित झालेली व्यक्ती किंवा वृत्ती म्हणजे गर्वोद्धत. जरी दुसरे लोक असे गर्वोद्धत असले तरी तुम्ही विनयशील राहिले पाहिजे. विनयशील म्हणजे नम्र, सौम्य, आदरयुक्त आणि अहंकाररहित वृत्ती असलेली व्यक्ती, असे तुम्ही विनयशील राहिले पाहिजे. जरी दुसरे शंकांनी पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र निशंक राहिले पाहिजे. निशंक म्हणजे ज्याच्या मनात काहीही शंका नाहीत असे तुम्ही निशंक राहिले पाहिजे. जरी दुसरे क्रोध, दुष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, कार्पण्य, लोभ, ढोंग, कपट, निर्बुजपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, नीतिहीनता, शिक्षणाचा अभाव, सुस्तपणा, गोंधळ, अज्ञान यांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. जरी दुसरे क्रोधाने युक्त असले, क्रोध म्हणजे अपमान, अन्याय, निराशा किंवा इच्छाभंगामुळे व्यक्तीच्या मनात निर्माण होणारी राग, संताप किंवा तीव्र नाराजीची भावना म्हणजे क्रोध. अशा क्रोधाने जरी दुसरे युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. दुसरे जरी दुष्टबुद्धीने युक्त असले, दुष्टबुद्धी म्हणजे वाईट, हानिकारक किंवा स्वार्थी हेतूने प्रेरित असलेली बुद्धी किंवा विचारसरणी म्हणजे दुष्टबुद्धी. अशा दुष्टबुद्धीने दुसरे लोक जरी युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. जरी दुसरे लोक द्वेषाने युक्त असले, द्वेष म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा गोष्टीबद्दल मनात निर्माण होणारी तीव्र नापसंती, वैर किंवा शत्रुत्वाची भावना म्हणजे द्वेष.
अशा द्वेषाने जरी दुसरे लोक युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. जरी दुसरे मत्सराने युक्त असले, मत्सर म्हणजे दुसऱ्याचे यश, सुख आणि समृद्धी पाहून मनात निर्माण होणारी द्वेषाची भावना म्हणजे मत्सर. अशा मत्सराने जरी दुसरे लोक युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. जरी दुसरे लोक कार्पण्य म्हणजे कंजूशी, कृपणता किंवा स्वार्थीपणे दान किंवा उदारता दाखवण्यास टाळाटाळ करणे म्हणजे कार्पण्य, थोडक्यात कंजूषपणा. जरी दुसरे अशा कार्पण्याने युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. जरी दुसरे लोभाने युक्त असले, लोभ म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल जसे की पैसा, संपत्ती, सत्ता किंवा व्यक्तीबद्दल तीव्र लालसा, हाव किंवा अति इच्छा असणे म्हणजे लोभ. अशा लोभाने जरी दुसरे लोक युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. जरी दुसरे लोक ढोंगाने युक्त असले, ढोंग म्हणजे मनातील खरे विचार, खऱ्या भावना आणि खरे हेतू लपवून दुसऱ्यापुढे दिखावा किंवा बनावट वर्तन करणे म्हणजे ढोंग. अशा ढोंगाने जरी दुसरे लोक युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. जरी दुसरे लोक कपटाने युक्त असले, कपट म्हणजे आपल्या स्वार्थासाठी खोटे बोलून दुसऱ्याला फसवणे, धोका देणे, बेईमानी करणे म्हणजे कपट. अशा कपटाने जरी दुसरे लोक युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. जरी दुसरे लोक निर्बुजपणाने युक्त असले, निर्बुजपणा म्हणजे ऊर्जा, उत्साह किंवा सामर्थ्य कमी असल्याने एखाद्या व्यक्तीमध्ये येणारी निष्क्रियता. अशा निर्बुजपणाने जरी दुसरे लोक युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. जरी दुसरे लोक उद्धटपणाने युक्त असले, उद्धटपणा म्हणजे समोरच्या व्यक्तीविषयी आदर किंवा नम्रता न दाखवता बोलणे किंवा वागणे म्हणजे उद्धटपणा होय. अशा उद्धटपणाने जरी दुसरे लोक युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. जरी दुसरे लोक आगाऊपणाने युक्त असले, आगाऊपणा म्हणजे न सांगितलेले, आवश्यक नसलेले काम करणे किंवा बोलणे म्हणजे आगाऊपणा. अशा आगाऊपणाने जरी दुसरे लोक युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. जरी दुसरे लोक नीतिहीनतेने युक्त असले, नीतिहीनता म्हणजे काय? नीतिहीनता म्हणजे नैतिक मूल्यांचा, तत्वांचा किंवा नियमांचा अभाव किंवा त्यांचा त्याग करणे. सोप्या भाषेत सांगायचे तर योग्य काय आणि अयोग्य काय, चांगले काय आणि वाईट काय याचा विचार न करता किंवा त्याची पर्वा न करता वागणे म्हणजे नीतिहीनता. जरी अशा नीतिहीनतेने दुसरे लोक युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे, म्हणजेच तुम्ही नीतीने वागले पाहिजे. जरी दुसरे लोक शिक्षणाच्या अभावाने युक्त असले, म्हणजे शिक्षण घेत नसले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे, म्हणजेच तुम्ही शिक्षण घेतले पाहिजे. जरी दुसरे लोक सुस्तपणाने युक्त असले तरी तुम्ही त्याच्या उलट असले पाहिजे. जरी दुसरे लोक गोंधळाने युक्त असले, गोंधळ म्हणजे काय? गोंधळ म्हणजे अव्यवस्थितता, संभ्रम किंवा स्पष्टतेचा अभाव. ही अशी स्थिती आहे जिथे गोष्टी व्यवस्थित नसतात किंवा स्पष्ट नसतात किंवा निर्णय घेणे कठीण होते. थोडक्यात गोंधळ म्हणजे जिथे सुव्यवस्था आणि स्पष्टता नसते अशी स्थिती. जरी दुसरे लोक अशा गोंधळाने युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे, म्हणजे तुमच्यात
वागण्या बोलण्यात स्पष्टता असली पाहिजे, व्यवस्थितपणा असला पाहिजे, संभ्रम नसावा. जरी दुसरे लोक अज्ञानाने युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे, म्हणजे तुम्ही ज्ञानाने युक्त असले पाहिजे, तुम्ही ज्ञान ग्रहण केले पाहिजे. पुढे बघूया निब्बाणावरील प्रवचने. निब्बाण म्हणजे काय? मित्रांनो, निब्बाण म्हणजे निर्वाण आणि निर्वाणाचा शब्दशः अर्थ आहे मेणबत्तीप्रमाणे विझून जाणे. बौद्ध धम्मानुसार मनातील सर्व इच्छा, माया, शंका, भ्रम हे विझल्यामुळे मनाला मिळणारी शांतता, समाधान, तृप्ती, सुख म्हणजे निर्वाण आणि म्हणजेच निब्बाण होय. एके समयी भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या आश्रमात सारिपुत्तासह राहत होते. तेथे भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, ऐहिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो. काय म्हणाले भगवंत? भगवंत म्हणजे भगवान बुद्ध म्हणाले, भिक्खू हो, ऐहिक मालमत्तेऐवजी. ऐहिक म्हणजे काय? ऐहिक हा मराठी शब्द संस्कृतमधून आला आहे आणि त्याचा अर्थ आहे या जगाशी संबंधित. आपण राहतो या जगाशी संबंधित, सांसारिक किंवा भौतिक. म्हणजेच भौतिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो. करुणेने भगवंत काळजीत असतात. करुणा म्हणजे काय? करुणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाबद्दल किंवा कष्टाबद्दल मनात येणारी, मनात निर्माण होणारी संवेदनशील भावना, जी त्यांना मदत करण्याची किंवा त्यांचे दुःख कमी करण्याची इच्छा निर्माण करते. ही भावना सहसा प्रेम, दयाळूपणा आणि मानवतेशी जोडलेली असते. थोडक्यात करुणा म्हणजे दया, सहानुभूती किंवा कनवाळूपणा. अशा करुणेने मी काळजीत असतो. इतके बोलून भगवंत उठले आणि आपल्या गुंफेकडे निघून गेले. गुंफा म्हणजे काय? गुंफा ही सामान्यतः डोंगर, खडक किंवा जमिनीत नैसर्गिकरित्या किंवा मानवाने खणलेली अशी जागा असते, जी जागा निवारा, ध्यान, धार्मिक कार्य किंवा लपण्यासाठी वापरली जाते. अशा गुंफेत भगवंत निघून गेले. सारिपुत्त मागे राहिला होता. भिक्खूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ सांगावयाची विनंती केली. तेव्हा भिक्खूंना उत्तरादाखल सारिपुत्त म्हणाला, भिक्खूंनो, लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे. क्रोधही अत्यंत अकुशल धर्म आहे. लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे. लोभ म्हणजे काय? लोभ म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल, जसे की पैसा, संपत्ती, सत्ता किंवा व्यक्तीबद्दल तीव्र लालसा, हाव किंवा अति इच्छा असणे म्हणजे लोभ होय. हा लोभ अत्यंत अकुशल धर्म आहे. अकुशल धर्म म्हणजे काय? जे कृत्य दुःख, हानी किंवा नकारात्मक परिणामांना जन्म देते आणि मानवी मनाला अशांत करते किंवा इतरांना दुखावते, असे कृत्य म्हणजे अकुशल धर्म होय. लोभ हा अकुशल धर्म आहे, अत्यंत अकुशल धर्म आहे. आणि क्रोध ही
अत्यंत अकुशल धर्म आहे. क्रोध म्हणजे अपमान, अन्याय, निराशा किंवा इच्छाभंगामुळे व्यक्तीच्या मनात निर्माण होणारी राग, संताप किंवा तीव्र नाराजीची भावना म्हणजे क्रोध. हा क्रोध सुद्धा अत्यंत अकुशल धर्म आहे. हा लोभ आणि हा क्रोध यांचा निराश कसा करावा? निराश म्हणजे कमी करणे किंवा हळूहळू नष्ट करणे. हा लोभ आणि हा क्रोध यांचा निराश कसा करावा म्हणजे हे कमी कसे करावे, हळूहळू नष्ट कसे करावे, हे मध्यम मार्ग शिकवतो. मध्यम मार्ग म्हणजे काय? मध्यम मार्ग ही बौद्ध तत्वज्ञानातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. याचा अर्थ आहे मधला मार्ग किंवा संतुलित जीवन पद्धती. जी दोन टोकांच्या मधली संतुलित वाट आहे. ही संकल्पना भगवान बुद्धांनी मांडली, जी अतिरेकी सुखलोलुपता आणि अतिरेकी तपश्चर्या किंवा आत्मक्लेश यांच्यामधील मध्यम मार्ग दाखवते. हा मध्यम मार्ग लोभ आणि क्रोध यांचा निराश कसा करावा, हे कमी कसे करावे, हळूहळू नष्ट कसे करावे हे शिकवतो. तो पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो आणि ज्ञान देतो. हा मध्यम मार्ग माणसाला पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो. दृष्टी म्हणजे काय? दृष्टी या शब्दाचे अर्थ संदर्भानुसार बदलतात. डोळ्यांची दृष्टी म्हणजे डोळ्यांनी पाहण्याची क्षमता किंवा नजर. दृष्टिकोन किंवा विचार, एखाद्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, समज किंवा दृष्टिकोनाची पद्धत म्हणजे सुद्धा दृष्टी. बौद्ध तत्वज्ञानात दृष्टी म्हणजे सत्याचे आकलन किंवा अंतर्दृष्टी म्हणजेच प्रज्ञा. अशी दृष्टी हा मध्यम मार्ग देतो आणि ज्ञानही देतो. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे एखाद्या विषयाबद्दलची माहिती, तथ्ये किंवा कौशल्ये जे शिक्षण, अभ्यास किंवा अनुभवातून मिळते. थोडक्यात सांगायचे म्हणजे जीवनातील अनुभवातून मिळणारी समज किंवा अंतर्दृष्टी म्हणजे ज्ञान होय. असे ज्ञान सुद्धा मध्यम मार्ग देतो. तो आपणास शांती, प्रज्ञा, बोधी आणि निब्बाण यांच्या मार्गाने नेतो. हा मध्यम मार्ग आपणास शांती म्हणजे काय? शांतीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. वैयक्तिक शांती म्हणजे मनाची शांत आणि स्थिर अवस्था, जिथे चिंता, तणाव किंवा नकारात्मक भावना नसतात. सामाजिक शांती म्हणजे समाजात किंवा समूहात संघर्ष, हिंसा किंवा गोंधळाचा अभाव असणे. आध्यात्मिक शांती, बौद्ध तत्वज्ञानात शांती म्हणजे इच्छा, लोभ, द्वेष यांपासून मुक्त होऊन शुद्ध आणि स्थिर अवस्था प्राप्त करणे. बौद्ध धम्मात याला निर्वाणाशी जोडले जाते. मध्यम मार्ग आपणास शांतीच्या मार्गाने नेतो, प्रज्ञेच्या मार्गाने नेतो. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे सत्य असत्य, चांगले वाईट, योग्य अयोग्य, न्याय अन्याय या संबंधी योग्य निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी माणसाच्या अंगी असलेली बुद्धीची किंवा मनाची क्षमता म्हणजे प्रज्ञा होय. अशा प्रज्ञेच्या मार्गाने आपल्याला मध्यम मार्ग नेतो. मध्यम मार्ग आपणास बोधीच्या मार्गाने नेतो. बोधी म्हणजे काय? बोधी म्हणजे मनाची शुद्ध आणि जागृत अवस्था, ज्या अवस्थेत व्यक्तीला सत्य, अनित्यता आणि अनात्मता यांचे आकलन होते. बौद्ध धम्मात
बोधी ही निर्वाण प्राप्तीची पहिली पायरी आहे. बोधी प्राप्त करणारी व्यक्ती बोधिसत्व म्हणजेच निर्वाणासाठी प्रयत्न करणारी व्यक्ती किंवा बुद्ध म्हणजे पूर्ण प्रबुद्ध बनते. प्रज्ञा ही बोधीचा एक भाग आहे, जी सत्याचे आकलन आणि विवेक दर्शवते. बोधी ही प्रज्ञेचा परिपाक आहे, म्हणजे पूर्ण जागृती आणि सत्याचा बोध म्हणजे बोधी. अशा बोधीच्या मार्गाने आपल्याला मध्यम मार्ग नेतो आणि मध्यम मार्ग निब्बाणाच्या मार्गाने आपणास नेतो. तो मध्यम मार्ग कोणता? तो अष्टांग मार्गापेक्षा वेगळा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हा मध्यम मार्ग होय. सम्यक म्हणजे योग्य. योग्य अशी दृष्टी, योग्य संकल्प, योग्य वाचा, योग्य कर्म, योग्य उपजीविका, योग्य प्रयत्न, योग्य स्मृती आणि योग्य समाधी हा मध्यम मार्ग होय. क्रोध, दुष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, उद्धटपणा, गर्व, सुस्तपणा हे सर्व अकुशल धर्म आहेत. गर्व, सुस्तपणा यांचा निराश करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. म्हणजेच मध्यम मार्गाने गर्व आणि सुस्तपणा यांचा निराश होऊ शकतो. निराश म्हणजे ते कमी होऊ शकतात, हळूहळू नष्ट होऊ शकतात. तो पाहायला दृष्टी आणि ज्ञान देतो. मध्यम मार्ग आपल्याला पाहण्यासाठी दृष्टी आणि ज्ञान देतो. शांती, प्रज्ञा आणि बोधी यांकडे नेणारा तो मार्ग आहे. म्हणजे मध्यम मार्ग आपल्याला शांती, प्रज्ञा आणि बोधीकडे नेणारा आहे. निब्बाण म्हणजे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग होय. त्या महास्तवीर सारिपुत्ताच्या भाषणाने ते भिक्खू आनंदित झाले. पुढे बघूया निब्बाणाची मूलतत्वे. मूलतत्वे म्हणजे एखाद्या गोष्टीचे मूळ किंवा आधारभूत सिद्धांत, तत्वे किंवा घटक ज्यावर ती गोष्ट आधारित असते किंवा ज्यापासून ती विकसित होते. ही मूलतत्वे सामान्यतः अपरिवर्तनीय म्हणजे न बदलणारी आणि सार्वकालिक असतात, म्हणजे सर्व काळात ते लागू असतात. एकदा पूजनीय राधा हा भगवंताकडे आला, म्हणजे भगवान बुद्धांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसून भगवंतांना त्याने प्रश्न केला, भगवान, निब्बाण म्हणजे काय? भगवान बुद्ध म्हणाले, निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती. निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती. विकार म्हणजे काय? विकार म्हणजे मन, शरीर किंवा वर्तनामध्ये उद्भवणारी असामान्य किंवा हानिकारक स्थिती. मन, शरीर किंवा वर्तनामध्ये निर्माण होणारी असामान्य किंवा हानिकारक स्थिती म्हणजे विकार. या विकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. शारीरिक विकार म्हणजे रोग, जखम किंवा अवयवांच्या कार्यात बिघाड, जसे मधुमेह, हृदयविकार. मानसिक विकार मनोवैज्ञानिक समस्या जसे चिंता, नैराश्य. सामाजिक किंवा वर्तनात्मक विकार वर्तनातील अनुचित बदल जसे व्यसनाधीनता किंवा आक्रमकता.
म्हणजेच थोडक्यात सांगायचे म्हणजे विकार म्हणजे बिघाड. भगवान, परंतु निब्बाणाचे उद्देश काय? राधाने विचारले, भगवान, परंतु निब्बाणाचे उद्देश काय? उद्देश म्हणजे एखादी कृती, कार्य किंवा योजनेच्या मागील मूळ कारण. म्हणजेच निब्बाणाचे मूळ कारण काय? निब्बाण साध्य करण्याचे किंवा निब्बाण साध्य करण्याच्या मागील उद्देश काय, त्याचे कारण काय? भगवान बुद्ध म्हणाले, निब्बाण स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते. निब्बाणाच्या स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते. पुण्यशील म्हणजे काय? पुण्यशील म्हणजे सत्कर्म, नीतिमान वर्तन, पुण्याच्या मार्गावर जाणे म्हणजे पुण्यशील असे जीवन जगता येते. निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य होय. निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय. ध्येय म्हणजे एखाद्या व्यक्ती, गट किंवा संस्थेचे दीर्घकालीन उद्दिष्ट किंवा लक्ष ज्याच्या दिशेने कार्य केले जाते ते ध्येय. निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आहे आणि साध्य होय. साध्य म्हणजे एखादे ध्येय किंवा उद्दिष्ट पूर्ण करणे किंवा त्याला प्रत्यक्षात आणणे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी मेहनत करतो आणि ती गोष्ट आपल्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण होते तेव्हा ती साध्य झाली असे म्हणतात. अशा प्रकारे निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य होय. एकदा भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनात वस्ती करीत होते. त्यावेळी भिक्खूंना बोलावून ते म्हणाले, भगवान बुद्ध म्हणाले, भिक्खू हो, नीच लोकांकडे ओढून नेणारी आणि मी तुम्हास सांगितलेली 5 बंधने तुम्हाला आठवतात काय? तुम्हाला आठवण आहे काय? कशाची? नीच लोकांकडे. नीच म्हणजे काय? नीच लोक म्हणजे काय? नीच लोक म्हणजे जे लोक आपल्या विचार, वर्तन किंवा कृतींमधून स्वार्थी, कपटी, क्रूर किंवा अनैतिक मार्गांचा अवलंब करतात. जे इतरांच्या भावना, हक्क आणि कल्याणाची पर्वा न करता केवळ स्वतःच्या फायद्यासाठी कार्य करतात, असे लोक म्हणजे नीच लोक. अशा नीच लोकांकडे ओढून नेणारी आणि मी तुम्हास सांगितलेली 5 बंधने तुम्हाला आठवतात काय? यावर स्थवीर मालुक्यपुत्त भगवंतास म्हणाला, भगवंत, ती 5 बंधने मला माहीत आहेत. मालुक्यपुत्ता, ती कोणती ते सांग. भगवान बुद्ध म्हणाले, ती कोणती बंधने आहेत ते सांग. भगवंत, हे शरीर मी आहे ही जाणीव. म्हणजे हे शरीर म्हणजे मी आहे याची जाणीव. मानसिक अस्थिरता, धार्मिक कर्मे आणि विधी यांवर सर्व काही अवलंबून आहे असे मानणारी नैतिक सदोषता, ऐहिक सुखाने उद्भवणारा उन्माद आणि दुष्टबुद्धी ही भगवंतांनी सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी 5 बंधने होत. आणि ही 5 बंधने भगवान मला माहीत आहेत. मालुक्यपुत्ताने कोणती बंधने सांगितली? त्याने सांगितले, हे शरीर मी आहे ही जाणीव, मानसिक अस्थिरता, धार्मिक कर्मे आणि विधी यांवर सर्व काही अवलंबून आहे असे मानणारी नैतिक सदोषता. नैतिक म्हणजे काय? नैतिक म्हणजे नीतीशी संबंधित आणि नीती म्हणजे चांगले वाईट, योग्य अयोग्य यांचे मार्गदर्शन करणारे तत्व
किंवा नियम अशा नियमांशी संबंधित म्हणजे नैतिक अशी नैतिक सदोषता ऐंद्रिय सुखाने उद्भवणारा उन्माद. ऐंद्रिय म्हणजे इंद्रियाशी संबंधित आणि ऐंद्रिय सुख म्हणजे इंद्रियाशी संबंधित सुख म्हणजेच शारीरिक सुख. अशा शारीरिक सुखाने उद्भवणे म्हणजे निर्माण होणे. अशा शारीरिक सुखाने उद्भवणारा म्हणजे शारीरिक सुखाने निर्माण होणारा उन्माद. उन्माद म्हणजे काय? उन्माद ही अवस्था आनंद, क्रोध, भय किंवा इतर तीव्र भावनांमुळे निर्माण होते आणि त्यामुळे व्यक्तीचे वर्तन, व्यक्तीची वागणूक संयमित राहत नाही. थोडक्यात उन्माद म्हणजे अतिउत्साह, वेडेपणा किंवा मानसिक असंतुलन. अशा शारीरिक सुखाने निर्माण होणारा उन्माद आणि दुष्टबुद्धी ही भगवंतांनी म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी 5 बंधने होत. नीच जगाशी जखडणे म्हणजे काय? जखडणे म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थितीला बंधनात ठेवणे, मर्यादित करणे किंवा स्वातंत्र्यापासून वंचित करणे. अशी ही नीच जगाशी जखडणारी 5 बंधने होत. आणि ही 5 बंधने भगवान मला माहीत आहेत असे मालुक्यपुत्त म्हणाला. भगवान बुद्ध म्हणाले, मालुक्यपुत्ता, कोणाच्या अनुषंगाने ही 5 बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे काय? कोणाच्या अनुषंगाने म्हणजे एखाद्या विषयाशी, घटनेशी किंवा संदर्भाशी जोडलेले किंवा त्याच्याशी संबंधित म्हणजे अनुषंगाने. म्हणजे कोणत्या गोष्टीच्या संबंधाने, कोणाच्या संबंधाने ही 5 बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे काय? अन्य मार्गाचे अनुयायी म्हणजे अन्य मार्गाचा अनुनय करणारे म्हणजेच अष्टांग मार्ग सोडून इतर मार्गाचा अनुनय करणारे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढील प्रमाणे तुला नाव ठेवणार नाहीत काय? अर्भकाचे उदाहरण देऊन, अर्भक म्हणजे नवजात बाळ म्हणजेच नुकतेच जन्मलेले बाळ किंवा अगदी लहान मूल. अशा लहान मुलाचे उदाहरण देऊन तुला नाव ठेवणार नाहीत काय? मालुक्यपुत्ता, भगवान बुद्ध म्हणाले, मालुक्यपुत्ता, अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते. अर्भकावस्था म्हणजे मानवी जीवनातील सुरुवातीची अवस्था ज्यामध्ये व्यक्ती नवजात बाळापासून ते साधारणतः 1 ते 2 वर्षाच्या वयापर्यंत असते. अशा अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध बालकाचे, अबोध म्हणजे समज किंवा ज्ञानाचा अभाव असलेली अवस्था किंवा व्यक्ती. एखाद्याला गोष्टींची जाणीव, समज किंवा परिपक्वता नसणे म्हणजे अबोध. अशा अबोध बालकाचे शरीर अविकसित असते. त्याच्या शरीराचा विकास झालेला नसतो. मग त्याच्या ठिकाणी शारीरिक जाणीव कशी निर्माण होईल? त्याप्रमाणेच आपल्या पाठीवर लोळणाऱ्या या अबोध अर्भकाचे मन अविकसित असते. त्याचे शरीर जसे अविकसित असते तसेच त्याचे मनसुद्धा अविकसित असते. त्याच्या शरीराची आणि मनाची अवस्था ही अविकसित असते. त्याचा विकास झालेला नसतो. त्याच्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी उद्भवणार? म्हणजे त्याच्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी निर्माण होणार? हे खरे की तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुप्तावस्थेत असते. एवढ्या लहान बाळाच्या ठिकाणी सुद्धा अस्थिरतेची वृत्ती म्हणजे काय?
वृत्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनाची प्रवृत्ती, दृष्टिकोन किंवा विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत. थोडक्यात वृत्ती म्हणजे स्वभाव. त्याच्या ठिकाणी अस्थिरतेचा स्वभाव सुप्तावस्थेत असतो. सुप्तावस्था म्हणजे काय? सुप्तावस्था हा शब्द सुप्त म्हणजे लपलेले किंवा निष्क्रिय आणि अवस्था म्हणजे स्थिती यांपासून बनला आहे. सुप्तावस्था म्हणजे एखादी गोष्ट, शक्ती, भावना किंवा क्षमता जी सध्या निष्क्रिय, लपलेली किंवा कार्यरत नसते, परंतु योग्य परिस्थिती किंवा संधी मिळाल्यास ती सक्रिय होऊ शकते. अशा अवस्थेला सुप्तावस्था म्हणतात. त्या लहान बाळाच्या ठिकाणी अस्थिरतेचा स्वभाव हा सुप्तावस्थेत असतो. मालुक्यपुत्ता. भगवान बुद्ध म्हणाले, मालुक्यपुत्ता. त्याप्रमाणेच ते अर्भक नैतिक आचार कसा आचरणार? नीतीचे आचरण ते कसे करणार? त्याच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्मे यांवर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी असणार? तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी ती वृत्ती म्हणजे तो स्वभाव, धार्मिक विधी आणि कर्मे यांवर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता असण्याचा स्वभाव सुप्तावस्थेत असतो. मालुक्यपुत्ता. त्या अर्भकाच्या ऐंद्रिय वासना अविकसित असतात. शारीरिक वासना, शारीरिक सुखाची इच्छा अविकसित असते. मग ऐंद्रिय सुखापासून म्हणजेच शारीरिक सुखापासून उद्भवणारा, निर्माण होणारा उन्माद ते कसा जाणणार? परंतु तशी वृत्ती म्हणजे तसा स्वभाव सुप्तावस्थेत त्याच्या ठिकाणी असतो. शेवटी हे मालुक्यपुत्ता, भगवान बुद्ध म्हणाले, शेवटी हे मालुक्यपुत्ता, त्या अर्भकाच्या दृष्टीने दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही. दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही. मग ते प्राणीमात्रांसंबंधी आपल्या मनात दुष्ट बुद्धी कशी धरणार? जर त्याच्या दृष्टीने इतर जीवांना अस्तित्वच नाही, तर मग ते प्राणीमात्रांसंबंधी आपल्या मनात दुष्ट बुद्धी कशी धरणार? परंतु तशी वृत्ती म्हणजे तसा स्वभाव त्याच्या ठिकाणी सुप्तावस्थेत असतो. मालुक्यपुत्ता. ते अन्यपंथाचे अनुयायी अशा रीतीने लहान अर्भकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत काय? नक्कीच ते तुला नावे ठेवतील. भगवंताचे हे भाषण संपताच पूज्य आनंद त्यांना म्हणाला, भगवंत, आता वेळ आली आहे. सुगत, आता आपली विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे. सुगत. सुगत म्हणजे काय? सु म्हणजे चांगले किंवा कल्याणकारी आणि गत म्हणजे गाठलेले किंवा प्राप्त केलेले. म्हणून सुगत म्हणजे ज्याने जीवनातील उच्च सत्य, शांती आणि निर्वाण प्राप्त केले आहे अशी व्यक्ती म्हणजे सुगत. बौद्ध धम्मात सुगत हे बुद्धांचे एक आदरपूर्ण संबोधन आहे, जे त्यांच्या प्रबुद्ध अवस्थेचे आणि मार्गदर्शक भूमिकेचे प्रतीक आहे. तर मित्रांनो, आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक, शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ते सर्व मोफत आहे, त्याला पैसे पडत नाहीत. म्हणून हे काम कृपया आत्ताच करा, नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो. आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.